हां नमस्ते. नमस्कार. हां बोला तांबे साहेब. माझं नाव भाऊसाहेब तांबे, अच्छा मुक्काम पोस्ट कातपूर, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. अच्छा, इथं तुमची टोटल सगळी झाडं किती आहेत? 900 झाडं आहेत. अच्छा, किती वर्ष झाली सगळी आता? आता हे दुसरा बहार धरलाय. बरं, पहिल्या बाराचं तुमचे काय अनुभव आहे? पहिल्या बहारामध्ये 30 ते 40 फळं एका झाडाला लागली होती. खर्च आणि उत्पन्नाचं काय गणित होतं? खर्च 2 लाख रुपये झालता काय सांगता? आणि उत्पन्न 70,000 रुपये झालं, फक्त 70,000. बरं, आणि आता ह्या वर्षी तुम्ही काय बदल केलेत मग समजा? या वर्षी मी एक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतो. अच्छा. त्याच्यामध्ये मला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीची माहिती मिळाली. बरं तर मी हे वापरायसाठी बरं प्रयत्न केले आणि बरं ती अवेलेबल करून वापरली. बरं आतापर्यंत मी सॉईल चार्जर हां 3 वेळा सोडलंय, बरं म्हणजे 8 लिटर सोडलंय बरं. आणि 350 झाडांना? 350 झाडांना सोडले, कारण बरं, बरं. 350 झाडाचाच प्लॉट धरलाय मी. अच्छा, उरलेल्यानंतर तुम्ही उरलेले धरले? 550चे झाडं समोर दिसत आहेत, हां, ते अजून धरायचे ते तुम्हाला? धरायचे. बरं बरं त्याला मी कृषी अमृत पण टाकणार आहे. याला कृषी अच्छा. अमृत टाकता नाही आलं. बरं 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 कारण बरं. तो मग सॉईल चार्जर तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स मिळाला तो काय मिळाला भाऊ? सॉईल चार्जरमुळे हां गर्भधारणा खूप चांगली झाली. बरं बरं. आता म्हणजे एकंदर जर आणि- झाड सेटिंगची कंडिशन जर पाहिली तर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एकदम चांगली. आणि मादी फुल जास्त आहे. सध्या? म्हणजे सगळ्यात जो डाळिंबाचा मेन प्रॉब्लेम आहे, हां मादी फुल निघत नाही, बरं. हा मेन प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झालेला आहे. आणि माशी जे मधमाशी संदर्भात म्हणजे तुम्हाला मधमाशी अनुभव आला? मागच्या वर्षी हां मागच्या ज्या प्लॉटमध्ये हां एक प्लॉट मी फेब्रुवारीत धरला होता. बरं उन्हाळ्यामध्ये जेवढं फ्रेश वातावरण राहतं, हां त्या फ्रेश वातावरणात जेवढी मधमाशी पाहिजे हां त्यापेक्षा 3 पटीनं मधमाशी जास्त आली आता या वर्षी? या आणि ह्या काळामध्ये, या अच्छा अच्छा अच्छा. स्टेज. आता आजच्या- एकंदरीत मादीचं प्रमाण कसं काय तुमच्या बागेमध्ये? मादीचं प्रमाण खूप आहे. 90% हां मादी फुल आहे. हां आणि मधमाशी एवढी आली का जसं एखाद्या मोळ उठल्यानंतर जे हां. घोंगत चालतं हां तसा प्रकार आहे. ओके. मग त्यासाठी तुम्ही काही वेगळ्या लोक पेट्या आणतात किंवा ते गुळाचं पाणी वगैरे फवारतात असं काही तसं तुम्ही? काहीच नाही केलं मी. त्यासाठी काय केलं, सॉईल चार्जर हां 3 वेळेस खालून सोडलं हां आणि फ्रूट चार्जरचे 4 स्प्रे झाले. ओके. याला 250 लिटर पाणी लागतं, म्हणजे अच्छा एका स्प्रेला 5 लिटरची कॅन लागते मला. अच्छा, म्हणजे तुम्ही असे 3 स्प्रे घेतले? 4 स्प्रे घेतले 4 मी. स्प्रे घेतले आणि नॅचरली ते गंध एवढा वाढला की नॅचरली मधमाशी आकर्षित झाली? आणि एक फ्लावर चार्जरचा एक स्प्रे घेतला. अच्छा अच्छा अच्छा. बरं आणि बरं बरं. फ्लावर चार्जरचा स्प्रे घेतल्यानंतर हां हां जास्त त्याचा इफेक्ट झाला, म्हणजे परिणाम जास्त परिणाम दिसतो जास्त दिसून आला. आणि तसं बागे जर या ना पुढे समजा बाग जर बघितली आपण तर पूर्ण बागेच्या सगळ्या बाजूनी जर बघितलं तर म्हणजे एकदम एकसारखेपणा आहे मस्त. एकसारखेपणा. आता सगळीकडे जर आणि- बघितलं समज हां हे मादी फुल जास्त आहे आणि हां, त्याचा स्ट्रोक पण एक बघा ना, हां स्ट्रोक चांगला आहे. स्ट्रोक चांगला आहे. अच्छा, आणि अच्छा. काही सेटिंग होते. हां आणि तुम्ही जमीन तर काळी नाही खाली आणि जमीन माझी एकदम म्हणजे विशेष म्हणजे ते सांगायचं 4 फूट ध्यानात जमीन. राहिलं का, 4 फूट जमीन आहे, 50 फुटावर मुरुम आहे. हां आणि इथं ज्यावेळेस मी जे डाळिंब लावले हां 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 त्यावेळेस मला बाकीच्या लोकांनी, जे काही तज्ञ आहेत डाळिंबातले, हां, त्यांनी हां. सांगितलं तुम्ही डाळिंब लावू नका, हो काही कारण काळीच्या जमण्यासारखे नाही. जमिनीत येत नाही. हां 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 हां. बरं बरं. मला शेतीचा थोडासा आवड असल्यामुळे काहीतरी चॅलेंज घेतलं तुम्ही. प्रवाहापेक्षा वेगळं चालायची सवय आहे पहिल्यापासून, हां, हां. म्हणून मी हे लावलंय. ओके, म्हणजे आणि- तुम्हाला आता यश मिळतं त्याच्यामध्ये? याच्यामध्ये 100% यश आताच आलंय, कारण हां. डाळिंबाचं सेटिंग झालं म्हणजे बाग 90% आपल्या हातात आला असं ओके, गृहीत ओके. धरा.